श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। बघा, आज आमच्या येथील बनशंकरी नगर सोलापूर येथे गुरुपौर्णिमा खूपच आनंदीमय आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली। सगळीकडे अगदी भक्तिमय वातावरण झालं होतं। बघा, खूप छान अशी पालखी स्वामींची सजवली आहे। सगळीकडे फुलांच्या माळा वगैरे, एकदम प्रसन्न असं वातावरण होतं। खूपच छान वाटत होतं आणि मला पण जायला थोडा उशीर झाला। सकाळी पण आमचा अभिषेक वगैरे सगळं आमच्याकडून चुकलं। इथं प्रवचन सांगण्यासाठी इंगळे महाराज आले होते, तर त्यांचंही स्वागत सत्कार इकडचे भाविक मंडळी करत आहेत। चव्हाण काका हे येथील मुख्य सेवेकरी आहे, त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतो आहे। आणि इकडं होम पण सुरू आहे। सकाळपासूनच सकाळी अभिषेकानंतर होम आणि हे इतर कार्यक्रम सुरू आहेत। खूप छान, खूप भक्तिमय असं वातावरण झालं होतं। खूप छान प्रकारे असा कार्यक्रम सगळा पार पडला। महाराजांचा सत्कार वगैरे इकडं सुरू आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान असं प्रवचन महाराजांनी सांगितलं। खूप ऐकायला इतकं, म्हणजे मला एवढंच कळालं, म्हणजे एवढं लक्षात राहिलं की गुरु ज्ञान कुणाला देतो तर ज्याची कुवत आहे त्याला ज्ञान देतो। आणि कुवत कशी तयार होते तर कुवत ही आपल्या सेवेतून तयार होते। ही खूप मोठी गोष्ट त्यांनी त्या दिवशी सांगितली। म्हणजे माझ्या मनाला एकदम असं टच झालेली गोष्ट ती होती की आपला गुरु हा ज्ञान, आपली कुवत बघून आपल्याला ज्ञान देत असतो आणि ती कुवत आपण आपल्या सेवेतून तयार करायची असते। खूप सगळे तल्लीन झाले होते प्रवचन ऐकण्यामध्ये। आणि बघा, इकडं सगळे महाप्रसादाची तयारी सुरू होती। इकडं चपात्या वगैरे बायका लाटत होत्या आणि नंतर इकडे भाज्या वगैरे सगळ्या तयार होत्या। इकडं बाकीचं स्वीट भात हे सगळं ते रेडी होतं, फक्त चपात्या गरम गरम। आणि इकडं खासियत आहे बघा, स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला गरम गरम असं प्रसाद खायला भेटतो। भांडे हे सगळे स्वच्छ अगोदर करून घेतले जातात। महाप्रसाद सर्वांना देण्या अगोदर सगळे भांडे स्वच्छ करून घेतले इकडं। आणि बघू शकता तुम्ही, सगळी साफसफाई वगैरे, भांडे स्वच्छ करून घेतलेले आहेत। इकडं सगळे भाताचे, भाज्यांचे सगळे प्रसाद तयार आहे। तर आता काका स्वामींना नैवेद्य अर्पण करत आहेत। चव्हाण काका स्वामींना नैवेद्य अर्पण करत आहेत। मग यावेळी काका थोडेसे चिडले होते, कारण काकांना स्वामींच्या सेवेत अजिबात चूक झालेली सहन होत नाही। यामुळे चिडले होते काका की त्यांनी नैवेद्य दाखवत असताना भात खूप गरम होता। आणि भात गरम होता तर मग त्यांचं असं म्हणणं होतं की असं का केलं तुम्ही, भात का गरम आणला? मला जर चटका बसतो हाताला तर स्वामींना पण गरम लागेल ना, चटका बसेल असं त्यांना वाटत होतं। त्यांना अजिबात स्वामींच्या सेवेत चूक झालेली सहन होत नाही। बघा, काकांचं नैवेद्य दाखवणं सुरू आहे। मंदिर पण खूप छान सजवलं होतं। मागची तुळस पण किती छान हिरवीगार टवटवीत आहे। खूप छान मंदिर सजवलं होतं आणि खूप भक्त येतात, खूप गर्दी होते। प्रत्येक गुरुवारी सुद्धा महाआरती, महाप्रसाद होतो। प्रत्येक पौर्णिमेलाही पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद आणि महाआरती होते। खूप गर्दी होते। संध्याकाळी 4 पर्यंत महाप्रसाद सुरू होता, 12ला आरती झाल्यानंतर। काकांचं इथे नैवेद्य दाखवणं सुरू आहे। हे काका थोडेसे चिडले होते की भात गरम आहे म्हणून। आणि मग नंतर ते चटका लागू नये म्हणून परत त्यांनी हातात ताट घेऊन नैवेद्य दाखवला। आणि नैवेद्य झाला की आता महाआरतीची तयारी बघू शकता तुम्ही। आता महाआरतीची तयारी सुरू आहे। पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो स्वामींना आता महाआरती सुरू झाली आहे। आणि खासियत म्हणजे या मठात इतकी आपुलकी आहे की कुणीही असू द्या, जेवढे भाविक भक्त आले असतील प्रत्येकाला आरती करण्याचा मान मिळतो। ही खूप छान गोष्ट आहे। आणि यामुळं काय होतं, माणूस असा मनाने इथं कनेक्ट होतो। आम्ही गेली 2 वर्षे इथं येतोय, पण इतकं म्हणजे असं तिथं मन अडकलंय ना, खरंच तिथं आपुलकी अशी तयार झाली आहे। आपुलकी मिळते तिथं खूप मंदिरात। हा तो याला बाहेरचा, हातला ह्याला नाही, त्याला नाही, असं काही नसतं। भेदभाव अजिबात होत नाही। आलेला प्रत्येक भाविक रांगेमध्ये प्रत्येकजण आरती करतो आणि प्रत्येकाला असं त्यामुळं आपुलकी वाटते इथं।
बघू शकता तुम्ही. आता सगळ्यांनी आरती केलेली काही मला दाखवणं शक्य नाही आहे, पण अशा प्रकारे स्वामींची आरती सुरू आहे. महाआरती, सगळ्या आरत्या म्हणायला खूप वेळ लागतो. खूप भक्तिमय वातावरण तयार झालेलं होतं. खूप म्हणजे खूप छान प्रसन्न वाटत होतं. मला पण सकाळी जायला खूप उशीर झाला, मला अभिषेक मिळाला नाही, मिळाला नाही. मग प्रवचनाच्या वेळी आम्ही गेलो तर थोडीशी खंत वाटत होती. बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे आणि ही गर्दी नंतर खूप वाढतच गेली, खूप वाढली नंतर गर्दी. संध्याकाळी 4पर्यंत महाप्रसाद सुरू होता आणि रात्री पण गुरुवार होता आणि नगर प्रदक्षिणा करून आरती झाली रात्री पण.